10वी 12वीत कॉप्या करून पास झालो आहे आणि 10वी 12वीत कॉप्या करून पास झाल्यानंतर आपण भविष्यात काहीच करू शकत नाही. आपल्याच्यानं आता काही होणार नाही. आपली परिस्थिती सुद्धा तशा प्रकारची नाही आणि त्यामुळे आपल्याला काम शिकावं लागत आहे आणि त्या आपण लागू शकत नाही. अशा प्रकारचे विचार, नकारात्मक विचार पोरांच्या डोक्यामध्ये सहजपणे येत असतात आणि त्या नकारात्मकतेतून जर ते पोरं बाहेर निघाले तर काही होऊ शकतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वानखडे. 10वी 12वीतून कॉप्या करून पास झाल्यानंतर मी भविष्यात काही करू शकत नाही हा न्यूनगंड त्याच्या मनामध्ये निर्माण झाला होता. पुण्याला गेला, पण नंतर मग मध्यंतरी पुण्याला गेल्यानंतर एक लायब्ररी जॉईन केली. लायब्ररी जॉईन केल्यानंतर पहिलं तर लायब्ररीमध्ये 2-2 तास तिथे अभ्यास न करता झोपच घेतली. मग ते झाल्यानंतर पुढं तो अभ्यासाला एक मन रमायला लागलं, अभ्यास व्हायला सुरुवात झाली. एकदा प्रश्नपत्रिका सोडून पाहिली आणि प्रश्नपत्रिका सोडून पाहिल्यानंतर पहिल्याच प्रयत्नामध्ये 75 पेक्षा जास्त मार्क्स आले. मग काहीतरी कॉन्फिडंट वाढला, आत्मविश्वास वाढला आणि त्या आत्मविश्वासातून अभ्यासाची जी काही ग्रीप पाहिजे ती ग्रीप पकडली गेली आणि अभ्यास वाढवला गेला. कंपनी सोडून दिली. मग भरतीचे जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न सुरू केले गेले आणि आज खूप मोठा संघर्ष करून, खूप मोठ्या मेहनतून, म्हणजे जवळपास साधारणपणे 3 वर्षाच्या मेहनतीचं फळ म्हणजे आज पोलीसमध्ये निवड झाली. पुणे कारागृह पोलीसमध्ये निवड झाली आणि पुणे कारागृह पोलीसमध्ये निवडून आज नोकरी लागला. ग्रामीण भागातला मुलगा पुण्यासारख्या शहरात जाऊन नोकरी करून, संघर्ष करून, अभ्यास करून पोलीसमध्ये भरती होऊ शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वानखडे आहे. तुम्ही देखील करू शकता. परिस्थितीवरती मात करणं शिका. परिस्थितीवरती मात करता येते. तुम्ही अभ्यास करून पास व्हा की कॉप्या करून पास व्हा, तुम्ही फक्त परिस्थितीवरती मात करण्याचा प्रयत्न करा आणि साधारणपणे 10वी 12वीत असतानाच तुम्ही जर रोज बातम्या लिहिल्यात ना, तर बातम्या लिहिण्याचा फायदा आपल्याला होतो.